संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कागल अतिक्रमणावर व विनापरवाना बांधकामावर कारवाई करणार. मुख्याधिकारी अजय पाटणकर. कागलमध्ये जिकांही अतिक्रमणे आहेत व जिकांही विनापरवाना बांधकामे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पुढील आठवड्यापासून करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली. यावेळी नगराध्यक्षा सविता माने व उपनगराध्यक्ष जयवंत रावण उपस्थित होते. अनुषंगाने खूप तक्रारी नगर परिषद क्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्राप्त होते. या शहरात कंजेशन वाढते आणि शहर बकाल व्हायला लागले. ते शहर बकाल होऊ नये, अधिक सुंदर व्हावं, अधिक स्वच्छ व्हावं, अधिक हरित व्हावं ही मानसिकता नगरपालिका प्रशासनाची असल्या कारणाने आता नगर परिषदेच्या वतीनं हे कंजेशन तोडणे त्याचबरोबर अतिक्रमणांवरती कारवाई करण्यासाठी, अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यासाठी नगर परिषदेने एक टास्क फोर्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची पण नगर परिषद मदत घेणार आहे. तर पहिला आमचा जो टप्पा राहील तो नगर परिषदेमधला कमर्शियल एरिया जो आहे, तर याच्यामध्ये ठाकरे चौक पासून स्टँडचा परिसर आहे, स्टँडच्या दोहो बाजूला, त्याचबरोबर तिथून पुढं निपाणी वेस पर्यंत, निपाणी वेस पासून निपाणी वेसच्या आधी आपण खर्डेकर चौक राम मंदिर परिसर जो आहे, नगर परिषदेच्या सगळ्या शाळा ज्या असतील त्या शाळांसमोरचं जे अतिक्रमण असेल, फुटपाथवरचं अतिक्रमण असेल, जे अनधिकृत पद्धतीनं खोकी ठेवलेले असतील, तिथे निर्मूलनाचं काम आम्ही पुढच्या आठवड्यात पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्तासहित करणार आहोत. मग त्या अनुषंगानं की कुठल्याही नागरिकावरती अन्याय होऊ नये, त्याला एक संधी मिळावी यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. रितसर नोटिसा नगर परिषदेच्या प्रशासनामार्फत देणं सुरू आहे. पण तरीही नगर परिषदेच्या प्रशासनाकडून आम्ही आवाहन करतोय की ज्यांनी नगरपालिकेचा रस्ता, शासकीय रस्ता, त्याचबरोबर शासकीय फुटपाथ याच्यावरती अनधिकृतपणे कुठला अतिक्रमण केला असेल, अनधिकृतपणे कुठली खोकी लावली असतील, तर त्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टीने त्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये पुढच्या स्वतःहून काढून घ्यावे असं आवाहन करतोय. त्याचबरोबर विनापरवानगी नगर परिषद क्षेत्रामध्ये जी बांधकामं सुरू आहेत, जी अनधिकृत आहेत, ज्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नगर परिषदेनं दिलेली नाही, ते छोटासा मंडप असू दे, छोटासा टिनाचं शेड जरी असलं तरी पण ते ड्यू प्रोसेसनं द्यावं. नगर परिषदेमध्ये त्यांनी जर अर्ज केला तर तात्काळ, जर नियमामध्ये बसत असेल तर तात्काळ त्याला आम्ही परवानगी देण्याची कारवाई करू. तर आम्ही आवाहन नगर परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने हेच करतोय की या सगळ्यात जे अतिक्रमणधारक आहेत, जे अनधिकृत बांधकामं नगर परिषद क्षेत्रामध्ये सुरू आहेत, त्यांनी तात्काळ ते स्वतःहून निष्कासित करून घ्यावे. उद्या होणाऱ्या नुकसानीला, उद्या होणाऱ्या त्रासाला तर ते स्वतः जबाबदार राहतील, याची सर्वांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी ही विनंती प्रशासनाच्या वतीने आम्ही करतो.